प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पोलीस दलासह विविध विभागांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार रावल यांना मानवंदना देण्यात आली। देशाच्या एकात्मतेचा आणि लोकशाहीचा गौरव करणारा हा क्षण ठरला। ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले। महाराष्ट्र शासन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। पुढील वर्षभरात धुळे जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात विकास कामे गतीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन करण्यात आले। स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे मूल्य जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। पोलीस दलाच्या शिस्तबद्ध परेडने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली। संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला। धुळे जिल्ह्याच्या विकासाचा नवा संकल्प या निमित्ताने व्यक्त झाला। प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र दिसून आला। कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला। राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली। धुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले। आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचे राज्य निर्माण केले। भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या नियमानुसारच भारताची वाटचाल सुरू आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपली बलशाली भारत अशी ओळख निर्माण केली आहे। ती आपण सर्वांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। भारताला सन 2047 पर्यंत म्हणजे भारतीय स्वतंत्रताच्या शताब्दी वर्षात विकसित भारत निर्माणाचे ध्येय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पुढे ठेवले आहे। ते साकारण्यासाठी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे।